ते तापाने फणफणत होते तेव्हा गोमूत्र पिऊन ते बरे झाले. धन्य आहे त्यांची. अशी माणसं शिकतात कशी, नेमकं शिकतात काय? तर जे मी तुम्हाला सांगत होतो की आपण जे काय करतो एवढा मुंबईकर कधी निष्ठुर होऊ शकत नाही. महाराष्ट्रातला अस्सल मराठमोळा मावळा जो आहे तो कधी शिवसेनेशी गद्दारी करू शकत नाही. आज मला कल्पना आहे की जसे आज तुम्ही सगळे निष्ठावंत जमलायत, एक वेगळी अडचणीची जागा आहे. कारण दरवेळेला आपण शहरामध्ये घेतो, आज ठरवलं आपण उपनगरात घेऊ. येण्या जेवण्याची गैरसोय, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण मी येताना सुद्धा खूप लोक चालत येत होते. किती वाजल्यापासून तुम्ही बसलायत, पण ही सगळी अडचणीची जागा असून सुद्धा सगळे निष्ठावंत इकडे आलेत. तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय. कारण मी लढतोच आहे तुमच्या ताकदीसाठी, तुमच्या ताकदीमुळे, तुमच्या ताकदीच्या भरोश्यावर मी लढतोय. वांद्र्याला तिकडे गद्दारांचा मेळावा सुरू आहे. आपली ही सभा झाल्यानंतर ते राजकारणातले बाडगे आणि गद्दार चिरकणार तर आहेत, कारण त्यांचं कामच ते. एकतर काही स्वतःचे विचार नाही, आदर्श नाही. फक्त मला त्या गद्दाराने एक सांगायचं की अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय? तुमच्या हातात चाकू देऊन या महाराष्ट्राच्या मातेचा तुमच्याकडनं वध करतायत, महाराष्ट्राच्या अस्मितेचा वध करतायत. कळते तुम्हाला? पैसे घेऊन जाताय, जा. आज कदाचित तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटत असेल, पण दोघांमधला फरक, आज आम्ही हरलो तरी सुद्धा जनता ज्या पद्धतीने माझं स्वागत करते कुठेही गेलं तरी, आणि सांगते, हळहळतात की उद्धवजी असं नाही व्हायला पाहिजे, आम्ही शिवसेनेला मत दिलेलं आहे. गद्दार जिंकले असतील कारण त्याने जिंकवणारे अमित शहा तिकडे बसलेत, संपूर्ण बेकायदेशीररित्याने सरकारी यंत्रणा वापरल्या, निवडणूक आयोग वापरला. जोपर्यंत अमित शहा तिथे आहेत तोपर्यंतच तुमचं तिथे बसणं आहे. एकदा का महापालिका निवडणुका होऊ द्या, मग यांची काय विल्हेवाट लागते ते बघा. आणि आत्ताही दिसायला लागले. म्हणजे ज्या पद्धतीने जी वागणूक 2.5 वर्ष यांना मिळत होती मुख्यमंत्री म्हणून, आता बसायचं तर बसा, नाही तर गावी निघून जा. मग ते लहान मुलांचं गाणं मला आठवतंय, रुसूबाई रुसू गावात बसू, नाही काय कोपऱ्यात बसू. तसं यांचं झालंय. पाहिजे ते मंत्रीपद देत नाही, रुसले, गेले गावी. डावसला नेलं नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. म्हणजे रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू. पण आता डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या. आणि आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत. मी जे तुम्हाला सांगत होतो की ज्या पद्धतीने, एक गोष्ट नक्की आहे की लोकसभा निवडणुकीनंतर आपण नाही म्हटलं तरी एक थोडंसं भ्रमात राहिलो, हे सत्य मानलं पाहिजे आपण. आपल्याला असं वाटलं की अरे यांचं गाढव आता अडवलंय, आता विधानसभा जिंकलीच, आणि थोडं नाही म्हटलं तरी आपण गाफील राहिलो. आणि त्या गाफीलपणाचा गैरफायदा हा त्यांनी घेतला. पण त्या काळामध्ये त्यांनी जो काही